तू माझी कुठलीच गोष्ट ऐकत नाहीस. लहानपणीपासून मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगतोय की सकाळी लवकर उठ, ते पण तू माझं ऐकत नाहीस. बाबा, लहानपणापासून तुम्हीच मला शिकवलं की मोठी स्वप्न बघ, आणि मोठी स्वप्न बघायची असेल त्यासाठी मोठी झोप गरजेची आहे. स्वप्न फक्त बघायची नसतात, ती साकार करायची असतात. पण तुमची अपूर्ण राहिलेली स्वप्न अशी मुलावर लादायची नसतात. बापाला शिकवू नकोस भाड खाओ. बाबा, आयुष्यभर मी सगळं तुमचंच ऐकलंय. तुम्ही मला म्हणले इंजिनिअरिंग कर, मी इंजिनिअरिंगच केली. पण तुम्ही कधी मला विचारलं की तुला काय हवंय? अरे तुला काय हवंय मला माहितीये, 500 रुपये पेट्रोलसाठी आणि 1000 रुपये हॉटेलात जाऊन त्या पोरीवर उडवण्यासाठी. अरे दुपारी 12 वाजता उठणाऱ्या पोराला मी हे विचारू की तुला काय हवंय म्हणून? त्यापर्यंत बापाच्या तब्येतीकडे कधी लक्ष दिलंच का? परवा माझा गुडघा दुखत होता, एकटा चालत मी दवाखान्यात गेलो. अहो बाबा, पण मी तुम्हाला सांगत होतो डॉक्टरांकडे जायची गरज नाहीये. तुम्ही घरात स्प्रे मारा, तुमचा गुडघा बरा होईल. बापाला शिकवू नकोस भाड खा. तुझ्या आईशी गप्पा मारतोस, सगळं शेअर करतोस. तुला काय हवं, तुला काय नको हे तुझ्या आईकडनं मला कळतं, पण तू कधी मला सांगत नाहीस. मी कुठली गोष्ट तुम्हाला सांगायला होतो, तुम्ही एकच डायलॉग मारता की बापाला शिकू नकोस. बापाचा डायलॉग बापालाच मारतोस भाड खाओ. आतापर्यंत तुम्ही माझं कधीच कौतुक केलं नाही, कधी मला शब्बासकी दिलेली नाहीये. तू कधी आतापर्यंत माझं कौतुक केलंस? एका बापाला सुद्धा वाटतं की त्याच्या पोरांनी त्याचं कौतुक करावं म्हणून. बाबा, शाळेत जेव्हा पोरं मला माझ्या बापाच्या नावाने चिडवायची ना, तेव्हा मला त्रास व्हायचा. पण मला अभिमान पण होता की शाळेमध्ये मला माझ्या बापाच्या नावाने ओळखलं जातं. तसंच बाहेरची लोक जेव्हा मला येऊन म्हणतात ना की अहो तुम्ही पवनचे वडील ना, तेव्हा मला अभिमान वाटतो. पण हा अभिमान कोणाला दाखवायची गरज नाही मला. चल बसू. हा, चला बसूया. वातावरण पण मस्त झालं. अरे भाडखाव जेवायला बस.